पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन नगर पारडी सोसायटी जवळ एका घरासमोर गुन्हा घडल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणातील आरोपी तुषार सुरेश बोगचे याला पोलिसांच्या देखरेखीखाली तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे। तपासात समोर आले की आरोपीने 4 दुचाकी वाहन चोरी आणि 3 घरफोडी केलेल्या आहेत। यासह एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी 2,67,910 रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यात सोने, बेंटेक्सचे दागिने तसेच 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ॲक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आली आहे। याशिवाय शांतीनगर भागातील 2 दुचाकी चोरी प्रकरणीही उघडकीस आल्याची माहिती आहे। आरोपीकडून सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। सध्या आरोपी कोठडीत असून तपास पुढील टप्प्यात सुरू आहे। पोलीस स्टेशन पारडी येथे घरफोडीचा एक गुन्हा दाखल होता। लोककल्याण सोसायटी नवीन नगर पारडी येथील तो फिर्यादी आहे, घटनास्थळ आहे। यामधील जो आरोपी होता तुषार सुरेश बोगचे याला आमच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून 4 टू व्हीलर बाईकचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। असे एकूण आम्ही आतापर्यंत त्याच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि सध्या परत आरोपी अजून शहरामध्ये आहे। परत पुढचा आमचा तपास सुरू आहे आणि त्याच्याकडून एकूण 2,67,910 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये 4 4 व्हीलर वाहन आहेत, टू व्हीलर वाहन आहे आणि बाकीचं सोने आणि बेंटेक्सचे दागदागिने आहे। त्यामध्ये 5 पावली पोलीस स्टेशनचं ॲक्टिवा गाडी आहे, ती आम्ही जप्त केलेली आहे आणि तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि 2 शांतीनगरचे व्हेकल चोरीचे गुन्हे आहेत टू व्हीलरचे, ते सुद्धा आम्ही उघडकीस आणलेले आहे आणि ते आरोपीकडून जप्त करण्यात आलेले आहे। PSI कोल्हारे आणि त्यांची टीम होती, तपास पथकचे सर्व टीम होती पोलीस स्टेशन पारडी यांची।